नमस्कार मित्रों, सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्सच्या या 11व्या दिवसामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रहो, या 11व्या दिवसामध्ये आपल्याला साधारणपणे घटक समांतर रेषा आणि त्यावरचा क्षमता आहेत बघा, की समांतर रेषांच्या कसोट्यांचे उपयोजन तुम्हाला करता येणं आवश्यक आहे किंवा ते करता यायला पाहिजे. तर यामध्ये जरा आठवूया, एक आकृती दिलेली आहे बघा. ही या आकृतीवरून तुम्ही संगत कोन, आंतरकोन व विक्रम कोनांच्या सर्व जोड्या लिहायच्या. आपण कालच्या दिवसाला या सर्व 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या एकूण 8 कोनांमध्ये संगत कोनांच्या, आंतरकोनांच्या आणि विक्रम कोनांच्या जोड्या लावता येतात, हे आपण कालच्या दिवशी बघितलं. तर तुम्ही त्या आठवून इथे त्या तुम्ही लिहायच्या आहे. आपण त्या लिहूया. तुम्हाला आठवत आहे का बघा. आपण एक एक जोडींचा विचार करूया. तर प्रथम संगत कोनांच्या जोड्या. सांगा बरं, संगत कोनांच्या जोड्या कोणकोणत्या तुम्हाला लिहिता येईल. तर कोन ए आणि कोन पी. बघा, कोन ए आणि कोन पी, कोन बी आणि कोन क्यू, कोन बी आणि कोन क्यू. त्यानंतर कोन सी आणि कोन आर, ही तिसरी संगत कोनाची जोडी. आणि चौथी कोन डी आणि कोन एस. तर अशा संगत कोनांच्या 4 जोड्या आपल्याला इथे लिहिता येतात. त्यानंतर आंतरकोनांच्या जोड्या. आंतरकोनांच्या जोड्या इथे कोन डी व कोन पी आणि कोन सी व कोन क्यू या 2 आंतरकोनांच्या जोड्या आहेत. त्यानंतर बाह्य विक्रम कोनाच्या जोड्या. बाह्य विक्रम कोनांच्या जोड्यांचा जर आपण विचार केला तर इथे कोन ए व कोन आर आणि दुसरी जोडी कोन बी आणि कोन एस. त्याचप्रमाणे आपल्याला आंतरविक्रम कोनांच्या जोड्यासुद्धा लिहिता येतात. इथे कोन डी व कोन क्यू ही एक आंतरकोनाची जोडी आहे आणि दुसरी जोडी कोन सी व कोन क्यू ही एक आंतरकोनाची जोडी आहे, असं आपल्याला म्हणता येईल. विक्रम कोनाची जोडी. कोन डी आणि कोन क्यू ही आंतरविक्रम कोनाची जोडी आणि कोन सी व कोन पी ही दुसरी एक आंतरविक्रम कोनाची जोडी आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर इथे हा आपण उपघटक अभ्यासला रेषांच्या समानतेच्या कसोट्या. ह्या आपल्याला आता बघायच्या आहेत. तर आपण बघूया. इथे पहिली कसोटी आहे समांतर रेषांची आंतरकोन कसोटी. तर काय आहे ही कसोटी बघा. 2 भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजेच दिलेल्या 2 रेषा समांतर आहे किंवा नाही या ठरवण्यासाठी या समांतर रेषांच्या कसोट्या आहेत. तर पहिली आहे कसोटी आंतरकोन कसोटी, समांतर रेषांची आंतरकोन कसोटी. तर ती ही आहे. दुसरी आहे समांतर रेषांची विक्रम कोन कसोटी. काय आहे ती कसोटी. 2 भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या विक्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. त्यानंतर तिसरी कसोटी आहे समांतर रेषांची संगत कोन कसोटी. काय आहे. 2 भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर रेषा. या
एखाद्या दोन रेषा दिलेल्या असतील, दोन रेषांची एक छेदिका दिली असेल, त्या छेदिकेने तयार होणारे आंतरकोन, व्युत्क्रम कोन, संगत कोन यापैकी कोणतेही दिले असेल तर दिलेल्या माहितीवरून कोणत्या कसोटीनुसार त्या दोन रेषा समांतर आपल्याला ठरवता येतील हे आपण विचार करायचा उदाहरणात दिलेल्या माहितीवरून. नंतर उपप्रमेय काय, जर एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल, एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना जर लंब असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. समजा दोन रेषा दिलेल्या आहेत, त्या दोन रेषांना एकच रेषा काय आहे, लंब आहे, तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. उपप्रमेय दुसरा आहे, जर एका प्रतलातील दोन रेषा त्याच प्रतलातील तिसऱ्या रेषेला जर समांतर असतील तर त्या दोन रेषासुद्धा परस्परांना समांतर असतात. हे एक उपप्रमेय आहे. आणि एक गुणधर्म आहे प्रमेय बघा, कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाला 3 कोन असतात आणि त्या त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते, 180 अंश असते. तर या आपण समांतर रेषांच्या कसोट्या 3 बघितल्या आणि त्यावरचं उपप्रमेय 2 बघितले आणि एक त्रिकोणाच्या कोनांच्या मापांच्या विषयीचा हा गुणधर्म बघितला. तर मित्रो, यावर आधारित काही स्वाध्याय आहे, आपण तो सोडवूया. तुम्हीसुद्धा तो काळजीपूर्वक लक्षात घ्या, सोडवा आणि आपल्या वहीमध्ये या सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. तर प्रश्न पहिला आहे, विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. हे काही विधानं दिलेली आहेत, त्या विधानाखाली 4 पर्याय दिलेले असतील, त्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय कोणता तो निवडायचा आहे. तर बघा, त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 70 अंश, कोन R बरोबर 45 अंश, तर कोन Pचं माप काढा किंवा कोन Pचे माप टिंबटिंब आहे. आताच आपण मागच्या स्लाईडवरती शेवटचा एक प्रमेय बघितलं की कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथे त्रिकोण PQR मधल्या कोन Q आणि कोन या दोघांचं माप दिलेलं आहे, तर तिसऱ्याचं माप काढायचं आहे. मग आपण काय करू, दिलेल्या दोघं कोनांच्या मापांची जर बेरीज केली तर किती होते, 70 अंश अधिक 45 अंश होते 115 अंश. मग कोन Pचं माप काढण्यासाठी या दिलेल्या दोघं कोनांच्या मापांची बेरीज आपण कशातून वजा करू, 180 मधून वजा करू. मग 180 मधून या दोघांची बेरीज 115 जर वजा केले, 180 वजा 115 बरोबर किती, 65 अंश. म्हणून आपल्याला या कोन Pचं माप किती अंश असेल, या त्रिकोण PQR मध्ये 65 अंश असेल. त्यानंतर पुढचं विधान आहे बघा, 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोडीतील कोनांची मापे 79 अंश व 99 अंश आहेत, तर त्या रेषा टिंबटिंब असतात. बघा, आपण एक गुणधर्म बघितला आहे की 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश असेल तर त्या 2 रेषा परस्परांना समांतर असतात. परंतु इथे जर दोघं कोन जी दिलेली आहेत, 2 रेषांच्या छेदिकेने तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोडीतील कोनांची मापं दिलेली आहेत, दोन्ही कोनांची, याची जर बेरीज केली तर ती बेरीज होते 178 अंश. म्हणजेच त्या रेषा समांतर नाही. इथे समांतर कसोटीचा वापर करून जर विचार केला तर त्या 2 रेषा समांतर नाहीच नाही, कारण त्या दोघांमध्ये छेदिका दिलेली आहेत, लंब तर नाहीच. म्हणजेच इथे 2 समांतर रेषांच्या छेदिकेने तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज हे 180 अंशापेक्षा जर कमी येत असेल तर
त्या रेषा त्या कोनांच्या बाजूने जर वाढवत गेलो तर त्या छेदतात. म्हणजेच अचूक पर्याय आहे छेदणाऱ्या रेषा त्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा दुसरा, यात पुढील कृती करा. तर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात हे सिद्ध करा. इथे दोन रेषा एल आणि एम त्यांची छेदिका दिलेली आहे एन, आणि ए आणि बी हे एक व्युत्क्रम कोनांची जोडी दिलेली आहे. ते आपल्याला बघा पक्ष काय येईल, रेषा एन ही रेषा एल व रेषा एम यांची छेदिका आहे. कोन ए व कोन बी हे व्युत्क्रम कोनांची जोडी असून ती समजा आपल्याला एकरूप दिलेली आहे तर त्या दोन रेषा समांतर आहे हे सिद्ध करायचं आहे. मग साध्य आणि सिद्धता दिलेली आहे, आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. मग साध्य काय करायचं आपल्याला, रेषा एल समांतर रेषा एम, ही रेषा एल आणि रेषा एम परस्परांना समांतर आहे हे सिद्ध करायचं आहे. लक्षात घ्या इथे या दोघं रेषा समांतर दिलेल्या नाहीत ते सिद्ध करायचं आहे. मग आपण इथे बघा दिलेला आहे चौकट अधिक कोन सी बरोबर 180 अंश, विधान 1 म्हटलेला रेषीय जोडीतील कोन. मग आकृतीमध्ये कोन सी व कोन ए हे रेषीय जोडीतील कोन आहे म्हणून या चौकटीत येईल कोन ए म्हणजेच कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश, विधान 1 रेषीय जोडीतील कोन आहे. आपल्याला पक्षामध्ये कोन ए बरोबर कोन बी दिलेला आहे, त्याला विधान इथे 2 म्हटलेला आहे पक्षावरून. म्हणून विधान आपण उलट जाऊया, विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून चौकट अधिक कोन सी बरोबर 180 अंश, विधान 2 मध्ये कोन ए बरोबर कोन बी दिलेला आहे म्हणून कोन एच्या ठिकाणी विधान 1 मध्ये विधान 2 मधील कोन एच्या ठिकाणी आपल्याला कोन बी लिहिता येईल. म्हणून आपल्याला मिळेल कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश, विधान 1 व 2 वरून. परंतु कोन सी आणि कोन बी हे छेदिकेच्या एकाच बाजूंचे आंतरकोन असून त्यांच्या मापांची बेरीज किती आहे, 180 अंश आहे. बघा इथे कोन सी आणि कोन बी हे या छेदिका एनच्या एकाच बाजूचे आंतरकोन असून त्यांची बेरीज किती आली आहे, 180 आली आहे. म्हणून आंतरकोन कसोटीवरून रेषा एल समांतर रेषा एम हे आपल्याला साध्य करता येतं किंवा सिद्ध करता येतं. त्यानंतर यातली दुसरी कृती आहे बघा, आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापांवरून कोन एक्स व कोन वाय यांची मापे शोधा आणि सिद्ध करा की रेषा एल आणि एम या परस्परांना समांतर आहे. बघा कृती बघा, उकल कोन एक्स बरोबर चौकट, कोन आकृतीत तुम्हाला दिसत आहे कोन एक्स आणि 130 अंश या मापाचा कोन, हे दोघं कोन विरुद्ध कोन आहे. म्हणून विरुद्ध कोनाच्या गुणधर्मानुसार कोन एक्सचं माप किती येईल, 130 अंश. कोन वाय आणि 50 अंश असलेला कोन हे सुद्धा विरुद्ध कोन आहे. म्हणून कोन वाय बरोबर 50 अंश याला आधार देता येईल विरुद्ध कोन किंवा विरुद्ध कोनांचा गुणधर्म असं लिहिलं तरी चालेल किंवा विरुद्ध कोन असं लिहिलं तरी चालेल. बघा आता कोन एक्स अधिक 50 अंश बरोबर या कोन एक्सची किंमत आपल्याला 130 अंश मिळालेली आहे, ते आपल्याला इथे लिहिता येईल. म्हणून कोन एक्स अधिक 50 अंश बरोबर 130 अंश किंवा इथे विरुद्ध कोनांचा गुणधर्म आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे इथे कोन एक्सची किंमत टाकल्यानंतर 130 अंश अधिक 50 म्हणून कोन एक्स अधिक 50 अंश बरोबर 130 अंश अधिक 50 अंश 180 अंश बरोबर. आता इथे
लक्षात घ्या. तुम्ही जर विचार केला म्हणून खाली म्हटलेला रेषा एल समांतर रेषा एम, कारण हे जे दोघं कोण आहेत, कोण एक्स आणि 50 अंश असलेला कोण, हे दोघं कोण या एल आणि एम रेषेच्या छेदिकेने तयार होणारे आंतरकोन असून एकाच अंगाचे आंतरकोन असून त्यांची बेरीज 180 अंश आहे. म्हणून इथे रेषा एल समांतर रेषा एम, कारण आंतरकोन कसोटी आंतरकोन कसोटीवरून त्या दोघं रेषा समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा. पुढील उपप्रश्न सोडवा. आकृती दिलेली आहे. उदाहरण आहे. आकृतीमध्ये रेषा आर ही रेषा पी व रेषा क्यू यांची छेदिका आहे. जर माप कोन एम बरोबर 58 अंश असेल, माप कोन एन बरोबर 121 अंश असेल, तर रेषा पी समांतर रेषा क्यू आहे का ते सकारण सांगा. जे त्या दोन रेषा समांतर आहे का सांगा. आकृतीत जर तुम्ही विचार केला तर आकृतीत कोन एम आणि कोन एन हे दोघं कोन या छेदिका आरच्या एकाच अंगास तयार झालेले आंतरकोन आहे. बघा उकल बघूया. आकृतीत रेषा आर ही रेषा पी आणि रेषा क्यू यांची छेदिका आहे, दिलेला आहे. कोन एम बरोबर 58 अंश दिलेला आहे आणि कोन एन बरोबर 121 अंश दिलेला आहे. आता इथे कोन एम अधिक कोन एन बरोबर 58 अंश अधिक 121 अंश या दोघांची जर बेरीज केली तर ते ती काय होते, 179 अंश होते. बघा 8 अधिक 1 9, 5 आणि 2 7 आणि 1. आता तुम्ही जर विचार केला आकृतीत दोघं कोन एम आणि एन हे आर छेदिकेच्या एकाच अंगास तयार झालेले आंतरकोन आहे. त्या दोघं आंतरकोनांची बेरीज 179 अंश आहे. जर या दोघं कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आली असती तर आंतरकोन कसोटीनुसार आपण रेषा पी आणि रेषा क्यू समांतर आहे हे आपल्याला सांगता आलं असतं. परंतु इथे कोन एम व कोन एन आंतरकोन आहेत, परंतु त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश नाही. म्हणून समांतर कसोटीचा आधार जर घेतला तर येथे त्या दोन रेषा आपल्याला समांतर आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून आंतरकोन कसोटीनुसार रेषा पी आणि रेषा क्यू समांतर रेषा नाही. कारण आंतरकोन कसोटी काय सांगते, जर दोन रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या एकाच अंगास तयार होणाऱ्या आंतरकोनांची मापांची बेरीज जर 180 अंश असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. हे समांतर रेषेची आंतरकोन कसोटी आहे. येथे ते दोन आंतरकोन आहेत. या छेदिका आरमुळे तयार होणारे ते दोन आंतरकोन छेद आहेत, परंतु त्यांच्या मापांची बेरीज 179 अंश येते, म्हणजे ती 180 अंश नाही. म्हणून समांतर कोन कसोटीनुसार त्या दोन रेषा इथे समांतर नाही. तर मित्रो, अशा पद्धतीनं आपण समांतर कोन कसोटीच्या समांतर रेषांच्या कसोट्या आपण बघितल्या, त्यावरची उदाहरणं आपण बघितली. तर जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला जर लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते, हे आपण सिद्ध करायचं आहे. प्रत्यक्ष तुम्ही आकृती, पक्ष, साध्य, सिद्धता आकृती काढा आणि सिद्ध करा. सहज सिद्ध करता येईल. ते सिद्ध करण्यासाठी समांतर रेषांच्या ज्या कसोट्या आहेत त्या काही कसोट्या ज्या आहेत, समांतर रेषांची आंतरकोन कसोटी आपण बघितली, समांतर रेषांची
व्युत्क्रम कोन कसोटी आपण बघितली, समांतर रेषेची संगत कोन कसोटी आपण बघितली. त्या कसोटींपैकी इथे कोणती कसोटीचा उपयोग होऊन त्या दोन रेषा, एक रेषा घ्यायची रेषा एल, रेषा एम आणि त्यांची एक रेषिका घ्यायची. एक जर एका रेषा दोन समांतर रेषांना लंब, मग ती लंब रेषा घ्यायची. दोन रेषा घ्यायच्या आणि ती दोघं रेषांना लंब रेषा घ्यायची, तर ती दुसरीलाही लंब असते हे सिद्ध करायचं आहे. बरोबर. त्यानंतर समांतर भुजचौकोनाचा एक कोन काटकोन असेल तर तो चौकोन आयत असतो हे सिद्ध करा. ही दोघं जी प्रमेय आहेत किंवा दोघं जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म प्रत्यक्ष तुम्ही सोडवायचे आहे. आकृत्या काढायच्या, पक्ष लिहायचं, साध्य लिहायचं आणि सिद्धता द्यायची. मित्रो, अशा पद्धतीनं आपण या 11व्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रमामधील अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे. या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. काळजीपूर्वक परत व्हिडिओ बघा, अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये तुम्ही सर्व गोष्टी लिहून घ्या. तुम्हाला अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक.